LIC ऑफ इंडियानं मला LIC ऑफ इंडियानं मला जे माझ्या आयुष्यात आता जे जे काय आहे ते फक्त LIC ऑफ इंडियामुळे. 1 सेकंड. ओके मित्रांनो, मी माझी सुरुवातीपासून थोडीशी मी तुम्हाला आता बाहेरची माणसं आलेली आहेत का? हॅलो सर. बोला 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 बोला. ओके ओके सर. मी माझी स्टोरी तुम्हाला मी सुरुवातीपासून शेअर करतो. ऍक्च्युअल तसं फार गरिबीत बालपण गेलं माझं. मी सर्वात लहान असल्यामुळं आणि कौटुंबिक बॅकग्राऊंड अतिशय गरिबीच आणि वडील मोलमजुरी करून, आई वडील दोघेही मोलमजुरी करून मुलांना शिकवायचा प्रयत्न करत होते. मी सगळ्यात लहान. माझे दोन्ही मोठे भाऊ काही शिकले नाही, परंतु आईची फार इच्छा होती की मी शिकावं, काहीतरी करावं. मग ती कडधान्य विकायची कुठेतरी तुम्ही ग्रामीण भागातील लोक असाल तुम्हाला समजून येईल की भांगलायला जाणे किंवा रस्त्याच्या कामावरती जाणे, रोजंदारीला जाणे. थोडक्यात कडधान्य विकण्यापासून आमच्या आईनं कष्ट घेतलं संगोपनासाठी. मी वय वर्ष 10 असल्यापासून पेपर वाटायचो सकाळी 1 तास, आणि त्याच्यासाठी मला मिळायचे महिन्याला 20 रुपये. आणि मी असं सलग 6 वर्ष करत होतो, नो इन्क्रीमेंट. माझ्या 4थी पासून 10वी पर्यंत मी पेपर वाटले. 10वीला रोजगार हमीची कामं केली. 11वीला ऍडमिशन झालं, तोपर्यंत काही एवढा सिरियस नव्हतो. परंतु 11वीच्या मध्यावर गेलं थोडं सिरियस झालो, की विचार केला थोडा एक की मी माझ्या बाबतीत माझी आई एवढी मेहनत घेते आणि मी काय करतोय. कारण माझे दोन्ही भाऊ काही शिकले नाहीत, 8वीच्या पुढे गेले नाहीत. मग मी ठरवलं की नाही, आपण काहीतरी करायचं आणि दाखवायचं आपल्या कुटुंबाला, एक काहीतरी दिवस आले पाहिजेत चांगले. तर अशी जिद्द बाळगून मग मिळेल ते काम करायला लागलो. मग डबर भर, कुणाची वाकुरी तोड, कुणाचं काय खत भरायला घ्या, रानातली कामं, हायब्रिड काढणे, अशा बऱ्याचशा गोष्टी करत 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 मित्रांनो मी कॉलेजला ऍडमिशन झालं. 12thला 11thला मी कम्प्युटर हार्डवेअरच्या दुकानात कामाला राहून कम्प्युटर शिकलो. म्हणजे त्याला मी पहिल्यापासून मला काय होतं की मला अडथळे दिसत नाहीत, म्हणजे ऑब्स्टॅकल हा प्रकार मला कधीच दिसलेला नाही आज आत्ता. मी कायम ड्रीम बघत गेलो. ते मी तुम्हाला सांगतो माझा उत्तरार्थ कसा आहे तो. ड्रीम बघत गेलो, अचीव्ह होत गेलं. त्याच्यामध्ये मी असा कधी विचार केला नाही की याच्यात हे होणार नाही, माझ्याकडे हे साधन नाहीये, मग कसं होईल. इमॅजिनेशन जे आहे ते अगदी परफेक्ट करायचो आणि इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की मला तिथून साथ पण तशीच मिळायची मित्रांनो. जब आता तो शाहरुख खानचा डायलॉग आहे बघा, जब आप पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात आपको जो चाहिए वो मिलाने में जुट जाती है. असं कसं आहे, सर्वसाधारणपणे मी कम्प्युटर हार्डवेअरच्या दुकानात कामाला राहून 1 महिना 2 महिने ते मला कामालाच ठेवत नव्हते. ते म्हणले आमच्याकडे काय तसं कामगाराची रिक्वायरमेंट आहे. मग मी पुन्हा काय केलं की पुण्यानंतर मी त्यांच्याकडून म्हटलं मला सर फेरीवाल्याचं काम द्या, फक्त मला कम्प्युटर शिकायचं आहे. मग यांनी मला आधी कम्प्युटर खोलायला शिकवला, मग मी चालवायला शिकलो. असं ते महिन्याला 400 रुपयाचा खर्च होता, पण तो पण मी बिअर करू शकत नव्हतो. ट्रिपला कधी कॉलेजमध्ये, आता मी बँकिंगला होतो, मोस्ट ऑफ बँकला व्हिजिट करावं लागायची याच्यासाठी, तुम्हाला प्रत्यक्ष माहिती व्हायसाठी. सगळ्यांच्या हात वर असायचे, माझा एकट्याच खाली असायचा, का तर पैसे नसायचे द्यायला. कारण हात वर केला तर पैसे दिले पाहिजेत ना. मग माझे पैसे कुठेतरी सर ऍडजस्ट करायचे, मग कुठेतरी मी डबर भरून काय केलेलं असेल तर त्यातून माझे पैसे ऍडजस्ट व्हायचे. मग असं करत करत मला 12वीला 73% आणि मी कॉलेजमध्ये 3रा आलो आणि अकाउंटला 100 आउट ऑफ 100 मिळाले. माझ्या बँकिंगचे जे सर आहेत, जे मला पर्सनली ओळखत होते, ते म्हटले बघ कॉमर्स करून काय होणार नाही, तू एक CA जॉईन कर. मग मी CA गेलो आणि शोधत शोधत गेलो. ते CA सुद्धा मला कामाला ठेवत नव्हते, त्यांच्याकडे 17 लोक ऑलरेडी कामाला होते. तर मी ऍक्च्युली पहिल्यापासून जिद्द आहे, हे मला बाय जीन्स मिळालेलं आहे माझ्या वडिलांच्याकडून.
आणि कष्ट जे आहे ते माझ्या आईकडून मिळाले. मी आई वडिलांचा नेहमीच आभार आहे. माझ्या आई वडिलांच्या नंतर माझे गुरु जे आहेत, माझे मिलिंद जोशी सर म्हणून डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत, त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा वाटा उचललेला आहे. आणि माझा चाइल्डहुड फ्रेंड जो माझा गुरु आहे, तोही आता LIC एजंट आहे. तर त्यांच्या सल्ल्याने मी आजपर्यंत आलोय. गुरुविना कुणीही वाट दाखवत नाही. तुम्हाला जी व्यक्ती योग्य वाटते त्या व्यक्तीला गुरु नेमा आणि ते सांगतील तसं करा. अर्जुनासारखे प्रश्न विचारू नका, अख्खी गीता वाचावी लागते. हनुमानासारखं बघतो, जय श्रीराम म्हणायचं आणि कामाला लागायचं. काम आपोआप होतं. मार्ग मिळत जातात. संकट हे कायमस्वरूपी नसतात, तर संकट ही तात्पुरते असतात. तुम्ही मार्ग शोधला तर मार्ग नक्की सापडतो. तुमचं नशीब चांगलं आहे मित्रांनो, जाधव सरांसारखे डेव्हलपमेंट ऑफिसर तुम्हाला मिळाले. हे इतक्या हाय लेवलला जाऊन मेहनत घेत आहेत एजंटांच्या वरती. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. मी सुद्धा असंच नाव ऐकून त्यांना जॉईन झालो. माझी त्यांची ओळख झाली. मला त्यांचा स्वभाव आवडला. तर म्हणजे जी काय आहे, मी माझं काय लाईफ स्टोरी शेअर केली सरांना. सर म्हटले की तुम्हाला एक दिवस यायचं आहे. सर म्हटलं मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. कारण तुमच्यासारखा जो ज्ञानी गुरु आहे सगळ्यांना नाही भेटत. सो मित्रांनो, तुम्ही फार लकी आहात. मी सीएच्या ऑफिसला मी सांगत होतो की मी सीएच्या ऑफिसला कामासाठी गेलो. मला ते कामाला ठेवत नव्हते. मग मी अक्षरशः काय केलं, मला तर तिथे कामाला राहायचं होतं. मग मी दिवसभर त्या जिन्याखाली थांबलो. मग विचार केला की ही व्यक्ती कुठेतरी घरी जाईल, घरी जाऊन याचं पाय धरू. मला तर कामाला राहायचंय. घरी गेल्यावर पाय धरल्यावर काय म्हणतात शेवटी, तर ते काही नाही म्हणणार नाहीत. मग शेवटी मी घरी गेलो त्यांच्या पाठी असं त्यांच्या, मला काही घर माहित नव्हतं. घरी गेलो, त्यांचं पाय धरलं. म्हटलं सर तुम्ही मला दळण आणायला लावा, जळण आणायला लावा, पाणी भरायला लावा, काहीही करायला लावा, पण मला तुम्ही कामाला घ्या. जर मला तुम्ही कामाला घेतलं तर मला रोजगार मिळेल सर, मला शिक्षणाची संधी मिळेल आणि माझ्यासारख्या गरजू मुलाला कुठेतरी एक आधार मिळेल सर. ते तुमच्याच हातात आहे सर. मग सरांना शेवटी मला टाळायचं होतं. मग ते म्हटलं तुझं गाव किती किलोमीटर? म्हटलं माझं गाव 25 किलोमीटर आहे. तुझ्या गावाला जायला वाट खर्च किती? म्हटलं जायला सर 15, यायला 15. मग त्याने विचार केला की 900 रुपये खर्च आहे. मग ह्याच्यापेक्षा जर कमी पगार दिला तर हा येणार नाही. पण मग ते म्हटलं तुला 545 रुपये स्टायफंड देईल. 545 रुपयाचा स्टायफंड ऐकल्यानंतर मी म्हटलं सर यस. त्यांना माहित नव्हतं माझा पास होता ते. तो माझा पास 300 रुपयाचा असायचा. म्हटलं वरचे राहिलेले पैसे मला आईला देता येतील. कारण तसाही माझा काही खर्च नव्हता. मी डबा घेऊन, अजूनही मी रोज डबा घेऊन जातो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझा डबा, माझी बॅग समोर आहे. मी रोज डब्याशिवाय बाहेर पडत नाही आणि डब्बाच खातो. बाहेरचं काही खात नाही. आणि ह्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. मला गेलं कित्येक दिवस आठवत नाही की मी आजारी पडलोय. कारण आहार चांगला असेल, विचार चांगले असतील तर तुम्ही आजारी पडायचे काही प्रसंग येत नाही. आणि तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या, तुमच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या गटात सामील झाला तर तुमचं उत्पन्न नक्की वाढतं. आणि नेहमी अशा पॉझिटिव्ह लोकांच्याच तुम्ही संपर्कात राहायला पाहिजे. सो त्याच्यानंतर मग सर राजी झाले, मला कामाला ठेवलं. मग मला त्यांनी झेरॉक्स मारायलाच ठेवलं. मला एक सायकल घेऊन दिली. मी झेरॉक्स मारायचो. मित्रांनो, मी तुम्हाला एक का शेअर करतो, तुम्हाला आयडियाज येतील लाईफ मध्ये. ऍक्च्युली माझा जो मेन पार्ट आहे तो येणारच आहे समोर, परंतु त्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा आयडियाज येतील आणि त्यातून तुम्ही चांगलं काम करू शकाल. माझ्याकडून तुम्हाला एखादा सूत मिळालं तर तुम्ही धागा तयार कराल आणि तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचाल. हा माझा उद्देश आहे सगळं शेअर करण्यामागे. तर मित्रांनो, एक अजून एक गोष्ट अशी झाली, मी सीए कडे कामाला लागलो. मग मी काय करायचो, झेरॉक्स मारायचो. मी झेरॉक्स वाल्यावर ओळख केली. मी नवीन नवीन झेरॉक्स वाले ओळखीचे केले. मग मी ऑडिट डिपार्टमेंट रिपोर्ट द्यायला जायचो. मग तिथं कंप्लायन्स रिपोर्ट जो घ्यायचा तो वॉचमन पासून सगळे माझ्या ओळखीचे आणि मी हसत खेळत असायचो नेहमी. तर त्या संबंधित व्यक्तीला माझ्या बरोबर राहायला आनंद वाटायचा, माझ्याशी बोलायला आनंद वाटायचा. मी एक चुटकुला घेऊन जायचो त्यांच्यासाठी नेहमी. त्यामुळे ते माझ्या आनंदाने वाट बघायचे. तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. मला हे काय करायचे सांगतो. हे मला 3-4 वाजता माझ्या हातात ते इन्कम टॅक्सचं सबमिशन द्यायचे आणि जा म्हणायचं सबमिशनला. आता मित्रांनो सांगा, मला सबमिशन म्हणलं की सातारला जायला लागायचं. मग सातारला जायचं म्हणलं की मला कमीत कमी 1.5 तास तर प्रवासाला जायचा आणि तिथून चालत इकडं तिकडं करत करत ते ऑफिशियल टायमिंग एंड व्हायचं.
5च्या आत गेला तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमच्या ITR वर इनवर्डचा शिक्का मारून मिळेल. अदरवाईज मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. मग तिथं गेल्यानंतर मग मला काहीतरी आयडिया करायला पाहिजे, मग जेणेकरून माझं ते सबमिट करून घेतील. मग मी त्यांना थोडस ऍक्टिंग करून सांगायचो, सर माझी गाडी पंक्चर झाली, आता मी उशीर झाला आणि मी जर हे नाही घेऊन गेलो सबमिशन तर मला का मिळेल सर, प्लीज माझं सबमिशन करून घ्या. असं काहीतरी मी आयडिया करायचो. मग ते सबमिशन करून घ्यायची. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी LIC झाल्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पॉलिसी केल्या आणि जे ट्रान्सफर झाले त्यांचे पण केलेत. मी त्यांचे रेफरन्स घेऊन मी जिथं मी संपर्कात आलेलो आहे तिथल्या लोकांना मी माझं काम सांगितलं. माझं काम काय? लोकांना शेअर करणं. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, तिथल्या ओळखी, काय गोष्टी तुम्ही आता तुम्ही सर्वजण जुने आहात, तुम्हाला एक्झाम्पशन सर्टिफिकेट माहित असेल. ते एक्झाम्पशन सर्टिफिकेट मी CA ऑफिस मधून मी LIC ऑफिसला देणारा मीच होतो. माझा LICचा दुवा एक्झाम्पशन सर्टिफिकेट आहे, जे तुमचं एक्झाम तुम्हाला टॅक्स बसू नये म्हणून आधी पूर्वीच आम्ही एक प्रोव्हिजनल सर्टिफिकेट LICला द्यायचो, की एवढ्या रकमेपर्यंत माझं उत्पन्न नाहीये, त्याच्यावर गेलं तर टॅक्स कट करा, असं ते एक सर्टिफिकेट असायचं. ते सर्टिफिकेट मी सेल्स डिपार्टमेंटला मीच घेऊन यायचो. आणि तिथं येऊन मग काय व्हायचं की माझी तिथे ओळख झाली. मला क्युरिओसिटी तयार झाली की LICचं काहीतरी आहे, ते भारी आहे एकदम. मग मी LICच्या आधी काय झालं होतं, मला तो पगार काही परवडत नव्हता. कारण मला काय वाटायचं की माझी आईनं आता कष्ट करू नये, अशी माझी एक प्रांजळ भावना होती. कारण तिनं तिच्या माहेरी पण कष्ट केलं, सासरी आल्यानंतर नवऱ्याकडे पण कष्ट करावं लागलं. तर मला असं वाटायचं की ठीक आहे, आता मी लागलोय थोडस आता इकडे तिकडे, तर मला काहीतरी 2 पैसे मिळावे. मग मी CA कडे असतानाच मी आमच्या सरांना म्हटलं की मला सर पिग्मी एजन्सी द्या. आता कसं आहे मित्रांनो, पिग्मी एजन्सी म्हणजे रोजचं तुमचं 2-4 हजार, 5,000, 10,000 कलेक्शन होणार. तर तुमच्यावरती एवढा बिलीफ पाहिजे लोकांना की हा मुलगा नेऊन भरेल आणि त्याच्या रिसिट्स किंवा काय असेल ते व्यवस्थित करेल, नाहीतर उगीच अडचणीचा काळ येऊ शकतो. सरांनी मला माझं रेकमेंडेशन केलं नाही, हे केलं नाही माझं. मग मला त्या गोष्टी प्रत्येक गोष्ट मी लक्षात ठेवत आलो की काय झालं माझ्या बाबतीत, मग मी काय करायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, ही लोक मला नाही का म्हणली, मग मी काय असं माझ्यात बदल करायला पाहिजे की जी माझ्यावर लोक विश्वास ठेवतील. मित्रांनो, सांगायला मला कुणी नव्हतं. माझ्या वडिलांना लिहिता वाचता येत नाही. माझ्या आईला दुसरीतून निघाली होती, तिला फक्त सही करायला यायची, फक्त माझ्या जबरदस्तीमुळे सही करत होती. दुसरा काही उद्देश नव्हता यामागे. ती फक्त माझ्यामुळे करत होती, पण तिला असं लिहिता वाचता काही येत नव्हतं. सो काय व्हायचं मित्रांनो, सांगणार असं कोणी नाही. माझे दोन्ही मोठे भाऊ शिकलेले नाही आणि विचारणार कोणाला. मग आपला मार्ग जर आपल्याला शोधायचा असेल तर थोडा स्टडी केला पाहिजे. काय मार्केट आहे आसपास, काय करू शकतो मी. मला माझा LICच्या एजन्सीचा किस्सा सांगेन, तुम्हाला मजा येईल. मी कशा प्रकारे अप्रोच झालो. मला डेव्हलपमेंट ऑफिसर माहित नव्हते, मला LICत कोणाला भेटायचं असतं माहित नसतं. पण मी एक्झाम्पशन सर्टिफिकेटच्या निमित्तानं मित्रांनो एकच मिनिट प्लीज. त्यांचा कुठेतरी एजंट जो आहे ना, तो कुठेतरी हॉस्पिटलमध्ये काहीतरी झालाय, त्याच्यामुळे ते थोडेसे बिझी आहेत. येतील ते परत. अच्छा, हे पण एजंटच आहेत ना? हो, एजंट आहेत. आणि आता तिकडे चीफ लाईफ, आता डेव्हलपमेंट वर्ष रिटायर्ड झाला, त्यांनी ते चीफ लाईफ इन्शुरन्स ऍडव्हायझर, जसं आपल्याकडे सर्वन कसं आहे तसं त्यांनी केलं. खूप क्लाय म्हणतात ते. क्लिया, हा, त्यांनी खूप चांगलं काम केलं तिकडे. आता चांगले एजंट आहेत. हा, ओके सर, ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. नाही सर, चालेल. ओके. काय असतं, एक मोमेंटम असतो, तो ब्रेक झाला की जरा थोडं वाटतं, म्हणून दॅट्स वाय. सर कसं झालं, मग मी एक्झामचं सर्टिफिकेट देत होतो. मला क्युरियोसिटी होतीच की मला काही ना काहीतरी करायचं, मला एक्स्ट्रा पैसे मिळाले पाहिजे. म्हणजे 2,000 जरी मिळाले तर माझ्या आईला देऊ शकतो मी तिचा संसाराचा गाडा, जो तिला आज कडधान्य विकायला लागताय किंवा काय, माझी आई कडधान्य विकायची. कसं करत होती सांगतो मित्रांनो. व्यापाऱ्यांच्याकडे कडधान्य घ्यायची, संध्याकाळी 7ला 8ला गाडी यायची, संध्याकाळी 8-9ला आमच्या स्टँडला यायची, तिथून यायची, स्वयंपाक करायची, आम्हाला जीव घालायची, झोपायची. 11-11:30 वाजता आमचा सगळा कार्यक्रम हा आटपायचा. मग त्यानंतर ती बिचारी भाजायची, बरडायची, पॅकिंग करायची, आमच्या नंतर झोपायची आणि आमच्या आधी उठायची.
हे जे काही गोष्टी आहेत त्या मी लहानपणापासून जवळ बघत होतो आणि मला वाटत होतं की माझ्या आईने आता कष्ट नाही करायला पाहिजे, तिचे आता सुखाचे दिवस यायला पाहिजे. जर मी काम करू शकत असेल तर तिला मी सुखाचे दिवस आणायलाच पाहिजेत, नाहीतर मग माझा मुलगा म्हणून काय अर्थ नाही. मग असा मी विचार करून मी काय केलं की मला काहीतरी करायचंय असा विचार करून मग मी ज्या LIC ऑफिस मध्ये सेल्स डिपार्टमेंटला सर होते तिथं सारखं येऊन जाऊन जरा थोडं ऑब्झर्वेशन केलं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माझे दोन्ही मामा, सख्खे मामा, एक मामा पुण्यामध्ये LIC एजंट होते आणि एक मामा कराड ब्रांच मध्ये एजंट, पण ते 12 लाईव्ह वाले होते. ते 12 लाईव्ह वाले मला माहित नव्हतं ते काय असतं प्रकार किंवा काय असतो, काय गोष्टी असतात ते मला माहित नाहीये मित्रांनो. सो त्यावेळेला माहित पण नव्हतं. मग मी काय केलं, मी एक दिवस सुट्टी घेतली CA च्या ऑफिस मधून. म्हटलं जरा बघूया LIC ऑफिस कसं आहे. अख्खा दिवसभर म्हटलं इथे फिरून फिरून बघायचं कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय. म्हणजे मला कुणाला विचारायचं म्हणजे मी 18.5 वर्ष वयाचा होतो ज्यावेळेला मी LICत आलो. मला काय वाटायचं सांगतो तुम्हाला की LIC एजन्सी घ्यायला घरातलं कोणतरी मोठं माणूस घेऊन यायला लागतं आणि मी वयानं लहान 18.5 वर्ष वयाचा होतो. मित्रांनो मी ज्या वेळेला LIC मध्ये आलो त्यावेळेला सगळी गर्दी होती. मी आपला कोच मध्ये असा जाऊन बसलो. शेजारी पाजारी यायचे, उठायचे, त्यांचं काम करायचे, सगळे जायचं. मी पुन्हा फिरून जाऊन बघितलं इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. एक माणूस मला ऑब्झर्व करत होता. मी संध्याकाळी 4:30-5 वाजले तरी मी त्या कोचवर बसले आणि म्हटलं तुझं काम काय आहे नक्की? अहो म्हटलं आमचे मामा येत आहेत मागून, मला LIC एजन्सी घ्यायची. म्हटलं अरे मी विचार केला, मग मामा नसले तर चालतंय का? म्हटलं कुठल्या मामान काय कुणाला मी सांगितलं त्यावेळेला, कारण मी माझं इमॅजिन करायचो आणि माझ्या सिक्स सेन्स वर माझा फार विश्वास, त्यामुळे मी माझ्या मार्गाने चालत राहायचो. मी विचारलं त्यांना सर काय, तर त्यांनी मला असिस्टंट ब्रांच मॅनेजर चिकोले साहेब पायऱ्यावरून असे खाली येत होते. तर आम्ही पळतच गेलो सरांना, त्यांना एक पायरी सुद्धा ओढून त्यांच्या जवळ जाऊन बसलो. ते मला म्हणले ते बघ एक सर चालले त्यांना भेट जाऊन. मग तिथे गेलो ते आमचे सर म्हटलं मला LIC एजन्सी घ्यायची. मग त्याच्यानंतर ते म्हटले गाव कुठलं? नाही सर माझा एक प्रश्न आहे म्हटलं. मला म्हटलं लॅपटॉप घ्यायचा, काय करायला लागेल? याचं कारण सांगतो तुम्हाला काय होतं. मला लॅपटॉप किंवा काय माहित नव्हतं. माझ्या CA च्या ऑफिस मध्ये PC होते सगळे. पण मी दिवसभर मी ऑब्झर्व करणारा माणूस आहे. मी दिवसभर ज्या CA च्या ऑफिस मध्ये होतो, सॉरी ज्या LIC ऑफिस मध्ये होतो, तर समोर माझ्या एक LIC एजंट होती, लेडी एजंट होती आणि ती लॅपटॉप वापरत होती. तर मला माझ्या मनात असं वाटत होतं की ती लेडी असून लॅपटॉप वापरते, माझ्याकडेही पाहिजे. मग मी पहिल्यापासून ड्रीम बाबत जिद्दी आहे. मला जे पाहिजे ते मी मिळवतो आणि माझ्या पद्धतीने मी वर्किंग करतो आणि ते डेफिनेटली घेतो. सो मी माझ्या पहिलं मनामध्ये ते आलं की माझं ते ड्रीम तयार झालं आणि ड्रीम तयार झालं की मी लगेच सरांना बोललो, सर एजन्सी, ते म्हणलं तुला पॉलिश करायला लागतील, किती करायला लागतील सांगा म्हणले. तुला 25 पॉलिश करायला लागतील तेव्हा लॅपटॉप मिळेल. काय सांगताय म्हटलं, चालेल मी करतो म्हणलं, कुठून पण आणतो. मी अक्षरशः 1 महिनाभर फिरलो. आता एक्झामचा किस्सा सांगतो आधी. एक्झामला मला मी एक्झामसाठी अप्लाय केलं, सगळं झालं. सगळ्या अख्ख्या बॅचचं मराठी लँग्वेज माझी एकट्याची इंग्लिश झाली आणि इंग्लिश मध्ये दिली मी एक्झाम आणि मला 50 पैकी 50 मार्क्स होते. मला ब्रँच मॅनेजरनी खाली बोलवलं. मला म्हणलं हे बघ बाळा, LIC मध्ये मार्क्स पडणारा कधी काम करत नाही. असं आहे का म्हटलं सर, पण माझं सर काम होणार कारण मला गरज आहे खूप. मी म्हटलं डेफिनेटली म्हटलं काम करणार. मला सर फक्त मार्ग सांगा, कसं करायचं सांगा, काय सांगायचं असतं ते सांगा, मी जाऊन सांगतो, माझी गरज मोठी आहे सर. मग मी LIC ची एजन्सी घेतली की 2 दिवसांनी जाऊन साहेबांना सांगितलं, म्हटलं साहेब मला म्हटलं आता कॉलेजचा अभ्यास आहे आणि म्हटलं काय लगेच पॉसिबल नाही, मी असा विचार करतो की LIC एजन्सी करायची. मग सर पण म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी सरांना म्हटलं मला सर्टिफिकेट द्या. सर म्हटले की सर्टिफिकेट हा ठीक आहे देतो म्हटले. मला त्यांनी चांगला आठवडाभर लावलं सर्टिफिकेट द्यायला. दिलं मला सर्टिफिकेट. मी जायचं दाखवतो का मी CA कडे काम केलं बरं का, मला अनुभव आहे कन्सल्टन्सीचा. मी तुमच्याकडे जे आलोय आज ते मी सरांच्याकडचा अनुभवामुळे आलोय. म्हणजे मला असं वाटलं की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा आणि जो मी माझ्या LICच्या माध्यमातून तुमच्याकडे करू शकतो. तुम्ही 100-500 रुपये जर बचत केली तर मी तुम्हाला 4 लाख मिळवून देऊ शकतो, 5 लाख मिळवून देऊ शकतो. जर तुम्ही नसाल या दुनियेमध्ये तुमच्या फॅमिलीला मी 5 लाख 10 लाख एवढी सिक्युरिटी देणार आहे सर. तर 500 रुपये वाचवू शकत नाही का तुम्ही फॅमिलीसाठी?
हा वाचू शकतो की म्हणले. मग करा ना म्हटलं साहेब. कसं बी भरा म्हटलं, तिमाही भरा, सहामाही भरा, वार्षिक भरा. हा म्हटले करूया. मला पहिला महिनाभर आहे ना, मला अख्खा महिनाभर कोणी पॉलिसी दिलाय. मी या गावाला जा, त्या गावाला जा, त्या गाव. शेवटी माझा मधला भाऊ म्हटला, आता कर म्हटला माझीच पॉलिसी. जाऊ दे म्हटलं, काय आता शेवटी तुझं तरी कुठेतरी सुरुवात होऊ दे म्हटलं, माझ्यामुळे का होईना होऊ दे. तर माझ्या त्या भावानं, माझ्यासाठी तो परमेश्वर आहे, म्हणजे ग्राहक आहे म्हणून परमेश्वर नाही, माझ्या भावावर फार प्रेम आहे. म्हणजे तो आहेच देव माणूस. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या नंतर गुरु, म्हणजे आई वडिलांच्या नंतर भावानंतर गुरु आहेत माझे, आणि त्यांचं स्थान आढळ आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार. माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ फार गुणी आहे, इतका गुणी आहे की मी सांगू शकत नाही. मी फार भावुक आहे त्या बाबतीत. माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्यांनी मला पॉलिसी दिली. पॉलिसी का तर माझ्यावर त्याचं फार प्रेम होतं म्हणून दिली, की हा काय तरी करतोय आणि त्याला माझ्यावरती फार बिलीव्ह होता की हा डेफिनेटली काहीतरी करणार. मी याला काहीतरी सुरुवात मी करून दिली गरजेचं आहे. मग मला त्याने एक दिली पॉलिसी. मग पुन्हा नंतर गंमत सांगतो, पुन्हा नंतर मी क्लासेसला जायचो. मी सीए कडे कामाला कसं जायचं सांगतो तुम्हाला. मी सकाळी 6ला घर सोडायचो. मला 7:30ला मला 7च्या दरम्यान गाडी असायची. मी 8ला कॉलेजला पोहोचायचो. 8 ते 12 कॉलेज करायचो. 12 वाजल्यापासून मी चालत जायचो. 1 वाजता मला खाली 4 किलोमीटर चालत जायचो. चालायच्या मध्ये दरम्यान एक सुधा शांती केंद्र होतं जनकल्याणचं, तिथं डबा खायचो. तिथं सुधा शांती केंद्रात एक कर्मचारी होता, त्याचं नाव होतं श्रीपाद जोशी. तो माझा सेकंड क्लायंट. तर त्याच्याकडे मी त्याची पॉलिसी केल्यानंतर, म्हणजे त्याच्यानंतर मी क्लासला जायचो. क्लास संपल्यानंतर सीए कडे जायचो आणि सीए कडून आहे ना 6ला सुटायचो. 6ला मला 6:15ला शेवटची गाडी, पळत पळत जायचो. मी गाडीत बसायचो. सगळे कंडक्टरची ओळखी केल्या होत्या. चुकून जर कधी गाडी नाही मिळाली तर त्याने गाडीमध्ये थांबवावे मला बघून, म्हणून मी सगळ्या कंडक्टरच्या जाणून बुजून ओळखी करून घेतल्या होत्या. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही काहीतरी तरतूद करून ठेवा, पुन्हा गाडी मिळाली नाही मग चालत जायची वेळी. म्हणजे म्हणून मग मी अशा ओळखी काढल्या होत्या. म्हणजे सगळ्यांना माहित होतं की लक्ष्मण मोरे हे शेवटचं पोरगा कामावर येतं, थांबून जाणार नाहीत मला बघितल्याशिवाय. मी गाडीत नसेल तर गाडी पुढे जाणार नाही, कुठेतरी थांबवणार मध्ये, त्याला येऊ द्या म्हणणार. असं मी रिलेशन तयार केलं होतं लोकांची. मित्रांनो, असंच नाही तुम्हाला कोणी सहकार्य करत, तुम्हाला रिलेशन तयार करावं लागेल ग्राहकांची. सो त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो की जेव्हा मी हे जे असं शेड्यूल करतो, मला इन बिटवीन मी LIC एजन्सी घ्यायच्या आधी सीए कडे जे आलो होतो, 6ला सुटलो ना, मला काही शिकायला मिळायचं नाही मित्रांनो. सीए कडचे सगळे खेळ आहे ना संध्याकाळी 6 नंतर चालू होतो नॉलेजचे. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. म्हटलं मी काय झेरॉक्स मारत बसणार नाही, काय मला शिकायचंय. मग मी बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व केल्या त्यामध्ये. म्हटलं 6ला तर रोगाड आहे, मग आता काय करायचं. म्हटलं काय होईल ते होईल, बघू पुढचं पुढे. मग सरांना सांगितलं, सर मला आहे 9 वाजता गाडी, पुढचं पुढे बघू म्हटलं. म्हणजे कंडक्टरला सांगितलं. मग आमच्या इकडे ना कराडमधून मसूरला जायला काले मसूर नावाची गाडी. मी त्याला सांगितलं मी 9 वाजता पळत पळत येईन, मला कॉटेज पशी गाडी थांबवतो. म्हणजे आमच्या इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, जिथं समोरच जाता माझं ऑफिस आहे. तर तिथं ते ह्याच्यामध्ये ते काले मसूर गाडीने मी मसूर पर्यंत जायचं. आता मसूर पासून एक मोठा प्रश्न, माझं गाव तिथून 7 किलोमीटर. मित्रांनो, मला गाडी मिळायची नाही. ऑलमोस्ट 25 वेळा, महिन्यातून 25 वेळा मी संध्याकाळी 7 किलोमीटर चालत जायचो घरी. माझी आई आहे ना स्टँडवर येऊन थांबायची की पोरगा अजून का आलं नाही. म्हणजे 12 वाजायचे मला चालत जायला तिथपर्यंत, कारण एवढा अंतर किती चालणार आहे तुम्ही. मला 6ला दिवस सुरू व्हायचा, दिवसभर माझी अशी पायपीट असायची. आणि ही अशा प्रकारे ज्या वेळेला मी अशा प्रकारे वर्क करत होतो, माझ्या डोक्यात एकच होतं, मला नॉलेज आलं पाहिजे. कारण नॉलेज शिवाय मी या जगात करू शकत नाही आणि हे नॉलेज फार महत्वाचं आहे. तर मी अशा प्रकारे ज्या वेळेला मी वर्क करत होतो मित्रांनो, एक दिवस असं झालं, मला फास्ट काम करायची सवय होती. म्हणजे सरांना काय हवंय हे मी ऑब्झर्व करायचो, की सरांना सिस्पेन्सिलचं टोक हवंय का. मग मी सरांच्या कसा नजरेत परफेक्ट बसेल, म्हणजे सर मला अजून काहीतरी देतील,
काहीतरी सहकार्य करतील, ही शीट बघ म्हणतील किंवा ही शिकवतील अशी तयार करतो मी. म्हणून मी त्याला खुश करायसाठी निरनिराळे पॅन्त्र करायचो. आणि मी बघायचो सर वापरताना पेन्सिल त्यांची झिजली आहे का, सर मॅडम थांबा म्हणायचो, मी लगेच करून आणतो. किंवा मग मी आधीच करायचो, रिकामा वेळ असला ना सगळ्यांच्या पेन्सिल टोको करून ठेवायचो. ऍक्च्युली ते त्यांचं काम आहे, पण मी ऍडिशनल काहीतरी व्हॅल्यू ऍड ऑन वर्क करायला पाहिजे, तर तुम्हाला त्या गोष्टी होतात. पण त्याच्यामुळं व्हायला काय लागलं की सरांच्या मी गळ्यातला ताईत व्हायला लागलो. मग एखादी गोष्ट जर कधी असली ना तर सरांना नेमकं त्यावेळेला पेन्सिल लागणार होती आणि सगळ्यांच्या रिपोर्टिंगच्या डायऱ्या माझ्या जवळच्या टेबलमध्ये असायच्या शेवटच्या ड्रावरला, आणि ते सगळे माझ्याकडून घ्यायचे कारण माझी ठेवण चांगली होती. सो ते माझ्याकडे ठेवायला द्यायचे रिपोर्टिंगच्या डायऱ्या सगळेजण. आपल्या टेबलला ठेवत नव्हते, 17 जण होते ते. काय झालं, ते ड्रावर उघडला आणि मला सरांनी नेमकी हाक मारली की लक्ष्मण मला ते सकाळची पेन्सिल घेऊन ये. मग मला ते सरांनी बोलवण्याचा आनंद इतका की त्या गडबडीत मी विसरलो ड्रावर उघडलेला आहे. तो पाय असा उचलला ते ड्रावर मध्ये घुसला असा, आणि मला जवळजवळ 8-9 टाके पडले माझ्या पायाच्या पंजाला. आणि मला सरांनी दवाखान्यात नेलं. सर्जरीचं बिल होतं 270 रुपये, ते माझ्या 545 मधून कट केलं. 30 टाके मारलेल्याचं बिल 270 रुपये झाले त्यावेळेला, आणि ते त्याने माझ्या पगारातून कट केलं. आणि सोडायला मला घरापर्यंत आलेले. त्यावेळेला माझी आई स्टँडवर आली आणि आमची आई त्यांना म्हणल्यावर जरा पोरांना लवकर सोडी जावं की संध्याकाळी 12 वाजता. 12 कशा काय वाजते ते त्यांना माहित नव्हतं मी चालत जातोय ती. मग मला म्हणले बाबा माझ्या घरी राहत जा, पण असं काही चालत जाऊ नको. मग इथून पुढे थोडा प्रवास सुरू झाला, सॉफ्ट कॉर्नर सुरू झाला, अशा काही बऱ्याचशा गोष्टी सुरू झाल्या. मित्रांनो, बरीच ट्रॅजेडी करत करत मी LICचा एजंट झालो. महिनाभर कोणी पॉलिसी दिलाय, भावाने दिली, दुसऱ्या महिन्यात त्या मित्राने दिली, तिसऱ्या महिन्यात माझ्या गुरुने दिली. त्यावेळेला फ्युचर प्लस नावाचा प्लॅन होता, त्यात त्यांनी 25,000 रुपये टाकले माझ्याकडे. ते पण म्हणले डीओ पशी जा आणि मला फोन कर, म्हणजे तू कशात टाकतोयस मला त्यांनी सांगू दे. ते 25,000 दिलेत तुला, म्हणजे त्यांच्यापाशी जाऊन मला सांग. पुन्हा नंतर मग माझ्या गुरुला म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत लोक, जरा तुम्ही जरा सांगा की म्हटलं पोरग चांगला आहे. त्यांच्याकडेच मी पेपर वाटायला होतो ना, ते पत्रकार होते. मग त्यांनी सांगितलं जा, ते कालगावमध्ये एका मुलाला सांगितलंय मी, त्याचा सलून व्यवसाय होता. मग मी सायकल घेतली वडिलांची आणि 6 किलोमीटर गाव आहे तिथं गेलो, आणि त्याला व्यवस्थित सांगितलं 75-20 नंबरचं टेबल, 1 लाख रुपयाची पॉलिसी होती. आणि आज 16 वर्ष झाली त्या पॉलिसीला. 4 वर्षात मॅच्युअर होईल माझी पहिली पॉलिसी. सो म्हणजे पहिली म्हणजे तसं काय की दुसऱ्याच्या रेफरन्स आलेली पहिली ती 4 नंबरची पॉलिसी होती. तसं माझं डिसेंबर 29/12/2005चं लायसन्स माझं, 4चं लायसन्स माझं. आणि मी जानेवारीला सुरुवात केली आणि एप्रिल पर्यंत माझ्या म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत माझ्या 4 पॉलिसी झाल्या. तर सरांना मी कमिट केलं होतं की मी एका वर्षाच्यात लॅपटॉप घेणार. मग मी बगीचात बसायचो, लोकांना ऑब्झर्व करायचो, त्यांच्या जवळ जायचो आणि त्यांना भेटायचो, सर मी LICचं काम करतोय. किती वय असं माझं, मी SY मध्ये असताना LIC मध्ये आलो. SY BCom ला असताना मी LIC मध्ये आलो आणि SY TY करत 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 मग ते पुढे गेलं. तर मी पहिल्या वर्षामध्ये पुन्हा नंतर मी माझ्या गावातल्या सगळ्या मित्रांना भेटायला सुरुवात केली, माझ्याकडे पॉलिसी करा. जे प्रोफेशनल होते सगळ्यांना भेटायला सुरुवात केली, माझ्याकडे पॉलिसी करा. मग ते सगळ्यांना माहिती पूर्ण गरीब आहे, आधी पेपर वाटत होतं, काहीतरी करतंय धडपडतंय, मग याला काहीतरी देऊया. आणि मी मित्रांनो अजून एक गंमत सांगतो तुम्हाला, मी CA कडे ज्यावेळेला होतो ना त्यावेळेला आमच्या 90% गावाचं पॅन कार्ड मी एकट्याने काढलं, बळबळ जाऊन. आता तुम्हाला पॅन कार्ड इसेन्शियल आहे, प्रत्येक ठिकाणी द्यावं लागतं, त्यावेळेला इसेन्शियल नव्हतं. पण मला पैसे मिळायसाठी मी पॅन कार्ड कॅनव्हास करत होतो. कॅनव्हासिंग हे पहिल्यापासूनच आहे. पण पॅन कार्ड मध्ये मला पैसे मिळायचे, मग माझं काहीतरी खर्च बघायचे, हा माझा त्यामध्ये उद्देश होता. मग काहीतरी एक्स्ट्रा मला मिळेल म्हणून मी ते काम करत राहायचो. CA कडे ज्या वेळेला होतो त्यावेळेला अशा बरेचशा गोष्टी मी शिकलो, जेणेकरून प्रोजेक्ट रिपोर्ट करायला शिकलो, बँकांना कसं सादर करायचं असतं ते शिकलो. मग पण मी रिलेट करायचो माझं कॉमर्सचं अकाउंट, मी इकडे अकाउंटिंगला गेल्यानंतर ते कसं असतं किंवा काही सगळं मी रिलेट करायचो स्वतः. आणि असा विचार करत 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 ते होत गेलं. मग
डिसेंबर एंडिंगच्या आत मी लॅपटॉप घेतला. 15 डिसेंबर 2005 ला मी लॅपटॉप घेतला. माझं 29/12 इयर एंडिंग होतं. मी 15 डिसेंबर 2005 ला मी लॅपटॉप घेतला. मित्रांनो, सांगायला मला आनंद होतो, मी लॅपटॉप घेतल्यानंतर विदिन 1 मंथ मी नील केला. लॅपटॉप घेतल्यानंतर विदिन 1 मंथ मी नील केला. 2005 साली मित्रांनो, 2005 साली तुम्ही विचार करा, एक 50,000 रुपये कमवणे महिन्यात किती अवघड गोष्ट होती त्यावेळेला. पण त्यातून पण मी केलं. तुम्हाला गंमत सांगतो, कसं केलं सांगतो. माझा मित्र एक माझ्यासोबत कायम असायचा. माझा एकदम खास मित्र होता. तो LICत पण यायचा. त्याच्या मामाकडे घेऊन गेला, त्याच्या कुठल्या पाहुण्यांकडे घेऊन गेला. तर आमचं पाहुणं आमच्या मामाने सगळं व्यापलं होतं. आम्हाला काही मिळेल असा काही चान्स नव्हता. आणि बरं गेलो तरी माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? हा मुलगा माझे पैसे नेलेलं भरतोय का खर्च करतोय हे त्याला कोण समजून सांगणार? बिलीफ पण हा महत्वाचा असतो ना. मग मी अननोन मार्केटमध्ये काम करायचा निर्णय घेतला आणि अननोन मार्केटमध्येच धंदा आणायचा. ठीक आहे, ओळखीच्या काय लोक. मग कसं होतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी कन्सेप्ट असते नॉर्मल. मग मी बाहेर जायला लागलो. रोज इन्शॉर्ट करायचो. सकाळी 7:30-8 वाजता गावातनं बाहेर जायचो. संध्याकाळी यायचो 11 वाजता. दिवसभर इकडं फिर तिकडं फिर. त्यातून काय ना काहीतरी काम निघायचं. नाही झालं तर मी पॅन कार्ड तरी काढायचो. 100-150 रुपये मला मिळायचे. पेट्रोल निघालं तरी बस झालं म्हणायचो. पण डबा मात्र पुरचुंडी बांधून घेऊन जायचो फटाक्यात त्याच्यात. आणि तसं मी काम करायचो. मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या की तुम्हाला देयर इज अ विल, देयर इज अ वे. तुमच्याकडे जर इच्छा असेल ना तर मार्ग हा डेफिनेटली मिळतो. मित्रांनो, असा हा माझा प्रवास सुरू झाला. लॅपटॉप कसा नील केला सांगतो. एक केस सांगतो कोल्ड कॅनव्हासिंगची, तुम्हाला थोडा फायदा होईल याचा. मी आणि माझा मित्र, माझं 6 सेन्स असं वर्क करत होतं की ती समोर येणारी पार्टी मला विचारणार काय. आणि मग मी थोडीशी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. माझा मित्र दत्तात्रय होता. दत्तात्रयला एकच गोष्ट बोललो, हे बघ दत्तात्रय, तुला काय करायचंय? मी हो म्हणेल त्याला हो म्हणायचं. तू प्रश्न विचारायचा नाही असं काय किंवा तसं काय. मी त्याला प्रश्न, तुला परवा मी जी 10 लाख रुपयाची रिसिट दिली होती तू कुठे ठेवलीस म्हणलं. नाही ठेवली म्हणला. त्याला तर काय सांगायचं कळत नाही. ठेवली म्हणला. मग ती परवाची ती 15 लाख रुपयाची आपण पॉलिसी केली होती त्यांची फाईल दिलीस का म्हणलं नेऊन तू. हो म्हणला. त्याला कळायचं पण झालं काय म्हणायला लागला अचानक. कारण त्या मला कस्टमरला इनडायरेक्टली मेसेज द्यायचा होता की माझ्याकडे काहीतरी असतं असं मोठं. आणि नशीब बघा माझं, तो कस्टमर डॉक्टर निघाला. आला आणि मला एक काय म्हणलं माहिती का, तुमच्याकडे एफडीचा प्लॅन आहेत का? मग मी त्याला काय म्हणलं, आपण काय म्हणतोय एखादा, हो आहे की आमच्याकडे, काय सांगू सांगा असं म्हणतो ना आपण. तसं नाही सांगायचं. तर मी त्याला म्हटलं सर आहे माझ्याकडे. सर आता एक विषय असा आहे की मी आता जरा बिझी आहे, तुम्ही तुमचा नंबर द्या, आपण नंतर बोलूया. आपण जरा थोडस मी बिझी आहे, मला काही क्लायंटकडे जायचंय. त्याने एक प्रेझेंटेशन दिले, त्याने मला सकाळपासून 3 फोन केले या म्हणून. मी तिकडे निघालोय. तुम्ही इझिली अवेलेबल झाला ना, लोक इझिली तुम्हाला डावलतात. सो इझिली अवेलेबल होऊ नका. हे काय गोष्टी त्यावेळेला मी नवीन होतो मित्रांनो, पण मला या गोष्टी ज्या आहेत ना ते तुम्हाला आजूबाजूला तुम्हाला ऑब्झर्व करायला लागतात. आणि परवाचा एक सरांनी व्हिडिओ सेंड केला, तुम्ही सगळ्यांनी ऐकला का नाही मला माहित नाही. तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे, आसपास ऑब्झर्वेशन पाहिजे. सरांनी अपलोड केला त्यांच्या युट्यूब चॅनलला आणि तो तुम्हाला सेंड केलाय. मित्रांनो लाभ घ्या. असे डेव्हलपमेंट ऑफिसर नशिबान लोकांना मिळतात. खरं सांगतोय मी. हे जे आहे ना, तुम्हाला खजिना तुम्ही तिथून चमच्यानं पाणी घेताय का उजळीने घेताय का बादलीने घेताय का मोटर लावली 10ची 5ची 50 हॉर्स पॉवरची, हे तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही सरांच्याकडून नॉलेज किती घेताय, तुम्हाला नॉलेज कसं घ्यायचं असतं ते मी सांगतो. मी माझ्या डेव्हलपमेंट ऑफिसर कडून कसं नॉलेज घ्यायचं ते पण सांगतो तुम्हाला. तर मी त्या केसला त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना हे केलं. दत्ताला आमचा घाम फुटलेला. अरे म्हणला ही काय, म्हणला मला कळायला म्हणून झालं असं तसं. अरे म्हणलं अशा आयडिया करायला लागतात, व्यवसायाचा भाग आहे मित्रांनो, असं सोड. मग मी नंतर मला काही काम नाही बरं का मित्रांनो, खरंच काही काम नव्हतं. पण मी माझा दुसऱ्या दिवशी फोन केला त्याला. सर म्हटलं असं आता तुम्हाला सांगतो, मला काही इझिली नाही पार्टी मिळाली ती. मग त्या पार्टीने काय केलं, बायकोकडे फोन दिला आणि म्हणजे सांग घरात नाही.
तुझ्या आवड झालं म्हणलं असं कसं राव, मला नंबर दिला आणि मला काही कोणच, आणि भांड्याचा आवाज येतोय घरी. आणि मला अचानक म्हणत अहो ते ड्रायव्हिंग करताय नंतर करा, आणि घरात भांड्याचा आवाज येतोय. मग मला लक्षात आलं की कुठंतरी पाणी मुरतंय. मग म्हटलं चला ठीक आहे, काहीतरी आयडिया करायची आपण. पण मी दुसऱ्या दिवशी फोन केला प्रॉम्प्ट वेळेत. म्हटलं सर नमस्कार, मी लक्ष्मण मोरे बोलतोय आणि तुम्ही मला कॉल करायला सांगितलं म्हणून मी कॉल केला. नाही हो सर, ड्रायव्हिंग करते ती. मॅडम होत्या फोनवर, त्या पण डॉक्टर होत्या. हे बघा म्हटलं मॅडम, मला एकतर वेळ नसतो. आता मी गावतो फॉर एक्झाम्पल ऑब्झर्व करा त्या बगीच्यामध्ये, मला काही काम नाही काय नाही, पण ऍटिट्यूड बघा. म्हणलं बघा मॅडम, मला एकतर वेळ नसतो. मला सरांनी नंबर दिला. माझ्यासारख्या प्रोफेशनल व्यक्तीचा जर तुम्ही असा वेळ वाया घालवत असाल तर इट्स नॉट फेअर. तुम्हाला जर त्याची आवश्यकताच नाही, तुम्ही माझ्यासारख्या माणसाला कशाला फोन करायला होता ना. ठीक आहे ना, नाही म्हणा मला सरळ, ते असं कशाला कारण की तुम्ही ड्रायव्हिंग करताय. हे बघा, म्हणजे तुम्हाला ऐकायचं असेल माझ्याकडे नॉलेज आहे, नाही पटलं नाही म्हणा. तिने लगेच फोन घेतला, अरे बाबा ये 6 वाजता ये, आपण बोलू. मग मी गेलो, बोललो. आता माझ्याकडे लॅपटॉप होता. आता बघा ऑब्झर्व करा, आता माझ्याकडे लॅपटॉप होता आणि मी आपलं भीत जीवन सरळ मला सरांनी प्लॅन त्यावेळी शिकवला होता. आणि मी त्यासनी 66,000 रुपयाचं प्रेझेंटेशन दाखवलं. धाडच बघा माझं, मी एवढा प्रीमियम कधी दाखवलं, प्रेझेंट करायला पण धाडच. तर ते 66,000, आता तुम्हाला आता जास्त नाही वाटणार फिगर ती, त्यावेळेला ती खूप जास्त होती. 66,000 रुपये. मी 66,000 रुपयेचा प्रीमियम त्या पाटीलला सांगितलं. मला काय म्हटलं माहितीये का, असल्या 2 कर, माझी पण कर आणि हिची पण कर. अहो मला कळायचं पण झालं. म्हणलं सर हो बरोबर आहे, पण ह्याच्यात काय पेपर वर्क असतात. म्हटलं मी सरांना घेऊन येतो. मला कळायचं, मी पळत आमच्या सरांच्याकडे. अहो सर म्हटलं तुम्ही 66च्या 2 सांगितलं, मला आता काय करू म्हटलं. त्याला काय म्हणले, मी येतो की. आता त्याच्या पुढची गंमत. आता बऱ्याचशा गोष्टी असतात मित्रांनो, की तिथे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी इकडे तिकडे झाल्या. मग नंतर तो डन झाला प्रीमियम, आणि झालं की माझा 1,13,495. माझं अख्ख्या सभेत साहेबांनी कौतुक केलं, असिस्टंट ब्रांच मॅनेजरनी. पोरग एकटं गेलं आणि 1,13,495 निवडला. मित्रांनो विचार करा, माझी लॅपटॉपची रक्कम विशेष बोलू लगेच कव्हर झाली. मग मला तिथं जे सापडली तुला, ती आज तागायत माझी संपली नाही. मित्रांनो मी लर्निंग लायसन वर मुंबईला आलोय, लर्निंग लायसन वर नाशिकला गेलोय, लर्निंग लायसन वरती टू व्हीलरचं, फोर व्हीलरचं नव्हे, एवढा लांब प्रवास केलाय. आणि प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक वाल दंड मागले, दंड द्यायचं 100-50 काय असेल देऊन यायचं. साहेब मी LIC नाही म्हणायचो, नंबर द्या म्हणायचो, घेऊन यायचं नंबर काय. आणि त्याच्यातनं मी पॉलिसी केल्या लोकांच्या. साहेब मी असं नाही का भेटलो होतो, दंड भरला त्यावेळेला. हा 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 नाही का, मी LICच्या कामाने नाही का तुम्हाला म्हटलं नाही का. मग म्हणजे त्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय सर. खरंच एकदा क्लोज होणार आहे, मीच क्लोज करायचं सारखा प्लॅन, सारखं बंद पडायचं LIC प्लॅन. म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे एक लक्षात घ्या, LICचा प्लॅन जो आहे, जो लोकांना कधी घ्यावासा वाटतो, ज्या वेळेला कधी मिळणार नाही अशी भावना तयार होते ना, त्यावेळेला तो मनुष्य तुम्हाला पॉलिसी देतो, किंवा नवीन आल्या पॉलिसी मिळते. मग तुम्हाला एक नवीन आयडिया शोधाव्या लागतील आणि त्यानुसार पॉलिसी कराव्या लागतील. त्या वर्षी मी 232 पॉलिसी केल्या होत्या. जर प्रवास सुरू झाला माझा, मग मिळेल ती कुठे जाईल. आणि मित्रांनो मी जे लॅपटॉप घेतला ना, तो लॅपटॉप मी गाडी घ्यायच्या आधी लॅपटॉप घेतला. का तर मी कसा आलोय हे कोण नाही बघत, मला घराच्या बाहेर कोणाचं लक्ष आहे. कसा आलोय मी, घरात आल्यावर दिसणार ना त्यांना, ती घराच्या आत असणार. मग लॅपटॉप प्रेझेंट केला त्याचं माझ्यापुरती इम्प्रेशन राहणारच ना. सो प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट. मग मी ते केलं. BCom कम्प्लीट झालं माझं. त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ केलं. त्याच्यानंतर मी MBA ला ऍडमिशन घेतलं. मी MBA केलं, आणि MBAच्या नंतर मग मी बाकीचं काही नाही, मग मी LIC मधलेच IOE चे जेवढे कोर्स आहेत तेवढे करत गेलो. 2007 ला मी पुण्याला गेलो होतो. सरांनी माझ्या सांगितलं ते मी लेक्चर अटेंड केलं. काका बसले तिथे, त्यांची मीटिंग चालू आहे काकांची. मी पुण्याला गेलो मीटिंग अटेंड करायला. दीपक जोशी होते तिथं IOE चे. आणि
रुपाली मावशी आहे का? हॅलो, कोण काय बोलतंय का? राधा ताई आहे. हॅलो, इज दे एनिथिंग? बोला बोला सर, बोला तुम्ही बोला. ओके 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 ओके, मला वाटलं कोणाला काय प्रश्न आहे का काय म्हणून बोलत होतो. नाही नाही, बोला बोला तुम्ही बोला. ओके, त्याच्यानंतर ना मी पुण्याला गेलो होतो एकदा लेक्चरसाठी. मित्रांनो, असा ट्रकने प्रवास केलाय. मी तुम्हाला सगळं खरं खरं ते बोलतोय आणि माझं मायबोलीतनं बोलतोय की मी ट्रकने प्रवास केला. पोहोचलो तिथं, मीटिंग 5ला संपणार होती आणि मी 5ला पोहोचलो. आणि खरंच सांगतोय, कारण मला सापडलंच नाही ते पुण्यातला तो भावाला कुठं आहे तो. माझ्या बरोबर आहे ना, रिक्षामध्ये एक MDRT एजंट होते सातारचे, आणि मी नवीन होतो आणि मी ड्रीमर आहे पहिल्यापासून आणि मी बिंदास बोलायचो. मी विचार करायचो नाही की मला ते कोण काय, पुढे कोण व्यक्ती आहे. मला जे वाटायचं ना, मला व्हायचंय जे, ते मी बिंदास्त बोलायचो. सो मित्रांनो, मी त्यांचे शेअर करत होतो, ते माझी थट्टा करायला लागले. आता ते MDRT एजंट, त्यांना जरा वाटलं ना की हा नवीन एजंट आहे, काय करू शकणार आहे किंवा काय. तर आम्ही दोघं पोहोचलो. ते म्हटले काय मीटिंग संपली आणि आता काय बसतोयस? नाही तरी पण बघतो की म्हटलं काय मिळतं, 1-2 मिनिटं तरी बघूया म्हटलं काय. मी गेलो त्यावेळेला त्यांचं चाललेलं काहीतरी बेसिक कोर्स साठी तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फायदा होईल असं तसं. मी जिथं बसलो होतो ना, तर माझ्या शेजारी जी व्यक्ती होती तिने हात वर केला, म्हटला मी टीव्ही विकली आणि अल्टो घेतली. मी म्हटलं टीव्ही विकली आणि अल्टो घेतली म्हणजे नक्की काय केलंय? म्हणजे म्हटलं टीव्ही विकली म्हणजे ती टीव्ही विकून त्याची फीस भरली म्हणे. आता काय त्यात होतं मला माहित नाही, अतिशयोक्ती असेल वॉटेवर जे असेल, पण हे बघा माणसं काय ह्याच्यामधून क्राऊड मधनं माणसं खोटं बोलत नाही. ते शेजारी होतं, मी तेवढंच एक ऐकलं. म्हणलं काम करूया, 5050 रुपये फी आहे. हॉटेल विवा इन चांदणी चौक पुण्यामध्ये बंजारा हिलच्या समोर माझा बेसिक कोर्स होता. त्यावेळेला लिंबाळकर होते तिथं, रणजित सिंग लिंबाळकर, पलटण ब्रांच एजंट. ते MDRT आहेत, त्यांच्याकडे अनिल कुंबळे, आगरकर, सचिन तेंडुलकर यांच्या पॉलिसीज होत्या. त्यांच्या आम्हाला किस्से तिथं ऐकायला मिळाले. विचार करा ना की अशा लोकांना कसं अप्रोच करायचं असतं किंवा काय, याची देईन याची डोळा ऐकायला मिळालं मला तिथलं. मग मी ते जे अनुभव आहे ते मला उपयोगी पडले. बेसिक झाला, माझं उत्पन्न ग्रो होत गेलं, वाढत गेलं. मी कुठलंही ट्रेनिंग सोडलं नाही. माझ्या गुरुनी मला जे जे सांगितलं ते करायचं. आता माझे गुरु जे आहेत ना, म्हणायचे 10 मिनिटात येतो आणि त्यांना 2 तास लागायचे. रिअलिटी होती. म्हणजे ऑफिसला यायला मला सही लागायची ना MHRला. मग ते मी त्यांच्या घरी जायचो, सही घ्यायचो. मग संध्याकाळचं काय करायचं, मी मला एखादी डिस्कस करायचं असलं, मला समजायचं नाही. म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट समजत नाही आपल्याला, मग मी गुरूंच्याकडे जायचो डिस्कस करायला. सूर्य मग कसं करायचं असतं, मग हे कसं करू, मग ह्या क्लायंटला मी कसं सांगू, मग ते मला असं म्हणतायत. मग त्याला मी काय सांगू, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्याकडे ज्यावेळेला लॅपटॉप नव्हता त्यावेळेला मी साहेबांच्याकडून आहे ना प्रेझेंटेशन प्रिंट करायचो, त्याची बॉक्स फाईल तयार, म्हणजे ती एजे फोल्डर फाईल तयार केली होती आणि मी प्रेझेंट करायचो. सर तुम्ही वर्षाला 25,000 भरले तुम्हाला एवढी पेन्शन मिळेल, सर तुम्ही वर्षाला 50,000 भरले तुम्हाला एवढी पेन्शन मिळेल, असं प्रेझेंट करायचं. MR सारखं प्रेझेंट करायचं स्वतः. मला खूप सारी लोक नो म्हणायची, खूप सारी लोक म्हणायची चांगलं करतोस, तुला देतो मी पॉलिसी, पण द्यायची पण नाही. काय लोकांनी दिल्या मला पॉलिसी, अननोन लोकांनी दिल्या, ज्यांचा माझा काही संबंध नव्हता त्या लोकांनी दिल्या. मित्रांनो, आज माझं LIC कडून इन्कम 20 लाख रुपये आहे. अॅन्युअली इन्कम 20 लाख रुपीज आहे. मी 2 एकर जमीन खरेदी केली, ती माझ्या भावाला दिलेली. जो माझा मधला भाव आहे त्याला मी दिलेली आहे 2 एकर जमीन. त्याच्यानंतर मी आमच्या आईला मी एका वेळेला सोनं केलं, तो किस्सा मी सरांना शेअर केला होता. त्याच्यानंतर मी कराडमध्ये 2 फ्लॅट घेतले. त्याच्यानंतर माझ्या 2 फोर व्हीलर झाल्या. आत्ताची टियागो आहे माझ्याकडं, टॉप मॉडेल आहे माझ्याकडे, आणि ही सेकंड गाडी आहे माझी. पहिली माझी इंडिका होती. आणि त्याच्यानंतर मी आता 40 लाख रुपयाचं ऑफिस घेतलंय कराडमध्ये, स्वतःच विकत घेतलंय. आता इथं कुठलंही नाही. त्यासाठी मी 20 लाख रुपये कर्ज काढलं होतं. इंटेरियर सहित 40 लाख रुपये खर्च आला मला. 30 लाख रुपयाचा गाळा घेतला आणि कराडच्या हार्ट मध्ये घेतला. कराडचा हर्ट म्हणजे मिडल ला घेतलाय, जिथं मिळत नाही कोणाला, जिथं फक्त प्रोफेशनल लोक आहेत, सगळे डॉक्टर आहेत, CA आहेत, अशा लाईनला माझं ऑफिस आहे स्वतःच.
म्हणजे असं कुठंतरी एका बाजूला नाही केलेलं, एकदम फ्रंटला माझं ऑफिस आहे कराडमध्ये. गेली 10 वर्ष झालं माझं ऑफिस आहे. माझं पहिल्यापासून असं मत होतं की जसं चार्टर्ड अकाउंटकडे लोक कन्सल्टन्सीला येतात, तसे LIC ला माझ्याकडे लोक कन्सल्टन्सीला आले पाहिजे. ऍक्च्युली आता मी अशा वर्किंग वरती आहे की लोकांनी मला 5,000 रुपये फीज भरून माझ्याकडे कन्सल्टन्सीला यावं, अशी माझी इच्छा आहे. पॉलिसी मी विकणार, पण त्याच्या आधी मी त्याला 5,000 रुपये चार्ज करणार, 5,000 रुपीज. हे माझं ड्रीम आहे आणि ते मी करणार त्या पद्धतीने. फीज घेऊन माझ्या ऑफिसला त्यांनी काउन्सिलिंगला यायचं, मी काउन्सिलिंग करणार. तर मी त्याच्यासाठी पण आयडिया करणार आणि म्हणजे लोकांनी माझ्याकडे यावं, मी त्याच्यासाठी त्या पद्धतीची बांधणी करणार. मित्रांनो, ही जी बाब आहे तुमच्या लाईफ, 20 लाख रुपयाचं लोन काढलं होतं आणि हे लोन काढलं त्याला ऑलमोस्ट 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले ऑलमोस्ट, 1.5 झाले साहेब, 2 पण नाही झाले. कारण पुराच्या वेळेला घेतलं होतं मी सर्वसाधारणपणे बघा 5 ऑगस्टला, हा 2.25 वर्ष झाले समजा. तर मी त्यातले 10 लाख रुपये नील केले मुद्दल. डू यू अंडरस्टँड? मी 10 लाख रुपये नील केले. मी पतसंस्थेकडून लोन काढले, त्याला व्याजदर 13%. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, वर्षाचं 2,60,000 रुपये व्याज होत होतं, ते भरलंय आणि वरून मुद्दल 10 लाख रुपये नील केले. आणि आजपर्यंत मी जेवढे 2 एकर रान खरेदी केले, सगळी रानं माझी ठिबक आहेत, ठिबकला आहे. पहिल्या वडिलोपार्जितची जमीन होती ती सगळी खडकाळ होती, मी लेवल केली, खडकवार आला, प्लास्टिकनं फोडला. 10 वर्षात त्या खडकाची माती केली मी. आता रानात 6 लाख रुपयाचं अद्यावत शेड बांधले. थंडीच्या दिवसात तुम्ही आत गेला तर तुम्हाला गरम लागणार, गरमीच्या दिवसात आत गेला तर तुम्हाला थंड लागणार, असं शेड बनवलंय. वातानुकूलित शेड आहे, 24x60चं. प्रत्येक रानात माझ्या ठिबक आहे. अद्यावत शेती कर म्हणून भावाला सांगितले, सगळी साधनं उपलब्ध करून दिली. ज्या भावानं माझ्यावर विश्वास ठेवून मला पहिली पॉलिसी दिली, त्या भावाला सांगितले 2 एकर जमीन तुझी म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही. हे कधी दान देते मित्रांनो माहितीये का? मला खूप पैसे मिळतात त्यावेळेला, त्यासाठी मिळवा. आज माझी आई माझ्या सोबत नाहीये, मी तिला 4 व्हीलर मधनं फिरवू शकलो. माझं तिनं लग्न बघितलं, माझी मुलं काही बघू शकली नाही ती. म्हणजे दुर्दैवाने तिला 57व्या वर्षी हार्ट अटॅक आला आणि ती जागेवरती गेली. बिचाऱ्यानं फार कष्ट केलं. परमेश्वर तिच्या आत्म्याचं शांती देव तिला. परंतु आज ज्या वेळेला मला आईचं नाव आठवतं, मित्रांनो तुम्हाला पण आई आहे, तुम्हाला पण आई आहे, तुम्हाला पण वडील आहेत. नसतील तर तुमची मुलं बाळ आहेत, तुमची बायको आहे, तुमच्या गुरु आहेत. त्यांच्यासाठी त्यांना समोर हिरो बनवा. तुमच्या मुलांना तुमच्या समोर ठेवा, तुमच्या आई वडिलांना समोर ठेवा आणि त्यांची जी दुःख आहेत ना मित्रांनो, ते हरायचा प्रयत्न करा, ती घालवायचा प्रयत्न करा. तुमच्या मुलांना शिक्षण घ्यायचा अधिकार आहे मित्रांनो, चांगलं शिक्षण घ्यायचा अधिकार आहे. तुमच्या आई वडिलांनी 4 व्हीलर मधनं फिरलं पाहिजे. तुमच्या बायकोला बी वाटलं पाहिजे 10-15 हजाराची साडी घ्यावी, 20 हजाराची साडी घ्यावी. कधी करू शकाल मित्रांनो? LIC चेअरमनने तुम्हाला अडवलंय 10 लाखाचा चेक काढायचा, 15 लाखाचा चेक काढायचा, 20 लाखाचा चेक करा ना मित्रांनो. काय अवघड आहे हो? तुम्हाला एक सिंपल फंड सांगू का मी? 5 लोकांना रोज फेस टू फेस भेटा. आता आज मार्केट सुरू होते उद्यापासून, कमीत कमी 20 लोकांना कॉल करायचं रोज, 20 लोकांना. त्याच्या आधी तुम्ही 20 लोकांना व्हॉट्सअप करा, मेसेज करा, माझ्याकडे असा प्लॅन आहे. काही मेसेज नाही मिळाला तर टाका, XYZ विमा प्रतिनिधी, मोबाईल नंबर अमुक अमुक तमुक, मेल ID द्या सोडून. ब्रॉडकास्ट करा. सरांनी तर एवढं शिकवलंय तुम्हाला कसं ब्रॉडकास्ट करायचं किंवा कसं काय करायचं, तर त्या पद्धतीने सोडून द्या आणि त्याच लोकांना कॉल करा. सर मी LICचं काम करतो, तुमच्या पूर्वीच्या ज्या काही पॉलिसी असतील तर आम्ही सर्व्हिस देतो. माझ्याकडे सर आता काही चांगले प्लॅन उपलब्ध आहेत आणि त्याची सर तुम्हाला मी एक कॉपी पाठवलेली आहे. असे माझ्याकडे 3-4 प्लॅन, त्याची मला फक्त तुम्हाला माहिती द्यायची आहे सर. मग मी कधी येऊ सर? सकाळी येऊ का संध्याकाळी येऊ का परवा सकाळी येऊ?
ऑप्शन येस ऑर येस द्यायचा. नो त्यानं म्हणायची कारणच नाही, तुम्हीच द्यायचं ऑप्शन त्याला सगळं. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कॉलिंग करा. 5 लोकांना रोज भेटा, ओनली 5%. बघा, महिन्यातून 25 दिवस काम करा. 5 लोकांची महिन्यातून 5 दिवस काम करा. आणि फक्त 8 तास काम करा. जे काय असेल ते परफेक्ट 8 तास करा. रोज 5 लोकांना भेटायचं समोरासमोर. तुमचं काम आहे ते हो म्हणू दे, नाही म्हणू दे, 5 लोकांना भेटा. 100 लोक होतात महिन्याचे, तर त्याला 20% करा. तुमचा कॅमेरा बंद करा, म्हणजे काय इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. कॅमेरा थोडा बंद करा तुमचा आणि फक्त आवाज येऊ दे. माझा करू का? हा, तुमचा कॅमेरा बंद करा म्हणजे आवाज ओके येईल. सर. ओके. आवाज मध्ये मध्ये हे होतो. हा हा, आता बोला बोला. लिव्ह झाले का? थोडासा आवाज येत नव्हता. लक्षात आलं किती छान सांगतायत ते? कळलं तुम्हाला? हो हो सर. तर त्यांच्या आईची एक स्टोरी आहे, ते सांगतो, मी त्यांना सांगतो सांगायला. खूप छान आहे. ते तळमळीने बोलतात त्यांचं. त्यांचं एक वाक्य चांगलं होतं. ते म्हणाले की संकट काय सदा सर्व काळ राहत नाही. हा लक्ष्मणजी बोला. लक्ष्मण. ओके. हा बोला बोला. हा सर, माझा तुम्हाला सगळ्यांना आवाज येत असेल? हा आता येतोय, बोला बोला. ओके सर. ओके ओके. सो तुम्ही सर्वजण जे आहात ते अशा व्यक्तीच्या टीम मध्ये आहात की अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचा बेनिफिट घ्यायला हवा असं माझं मत आहे. तर मित्रांनो, कसं आहे, अशा प्रकारे ज्यावेळेला ऍडजस्टमेंट लाईफ मध्ये होत असतात त्याला घाबरायचं नाही. तुमचं जे वर्क आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं. मार्ग खूप मिळत जातो. मार्गाला काही पर्याय नाही. आता सुद्धा या मिटिंगला येताना माझ्यासमोर कितीतरी अडचणी होत्या. माझ्या एजंटला चक्कर येत होती. मी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यानंतर मी घरी आणलं, त्याला जेवू घातलं आणि त्याला मी माझ्या दुसऱ्या एजंटला मी गाडी घेऊन माझ्या फोनला घेऊन टाकून दिलं. त्याचं लहान बाळ पण सोबत होतं. त्याला घरी पोहोचवायचं होतं मला. आता मला प्रश्न पडलेला की मी कमिट केलं तुम्हाला जॉईन होतो म्हणून आणि समोर माझी अशी सिच्युएशन आली. परमेश्वर काही ना काहीतरी मार्ग काढत असतो मित्रांनो. जी काय तुम्हाला आयुष्यात हवं आहे ते तुम्हाला मिळतं. आज परमेश्वर कृपेने खूप चांगला आहे माझं. सरांचं मी खरंच आभार मानतो. त्यांनी मला आज इथं बोलायची संधी दिली आणि तुम्ही सर्वजण खरंच लकी आहात. सर्व खूप अरेंजमेंट करत असतात मित्रांनो आणि या अरेंजमेंटचा तुम्ही बेनिफिट घ्या. काहीतरी ड्रीम ठेवा लाईफ मध्ये आणि ड्रीम ठेवून अचीव्ह करा. मित्रांनो, जमीन घेताना माझ्याकडे पैसे नव्हते. आवाज गेला लक्ष्मण. हा सर आता येतोय. हा बोला. हा, काय जरा इंटरनेट कनेक्शन कधी कधी अनस्टेबल होतं. सो दॅट्स वाय बोला बोला समजून घ्या. बोला बोला. सो मित्रांनो, तुम्हाला जे मला शेअर करायचं होतं ते माझं संपलेलं आहे. नाही, चुकून एक किस्सा राहिलाय तुमचा. ते म्हणजे तुमच्या आईला तुम्ही जे सोनं घेऊन दिलं ना मगाशी, तुम्ही थोडस फक्त सांगितलं. तो मला जो सांगितलं तो यांना सांगा. आईला जे सोनं घेऊन दिलं ना म्हणालात ना, तो किस्सा सांगा लक्ष्मण. लक्ष्मण
हा लक्ष्मण. लक्षात येईना मला. लक्ष्मण नेटचा माझा नेट कनेक्शन थोडं अनस्टेबल आहे. हा बोला बोला. एक मिनिट मी दुसरा. ओके. नाही, मी येतोय माझ्या आवाज. आईला आवाज येतोय बोला. लक्ष्मण बोला. ठीक आहे. ओके लक्ष्मण ठीक आहे. तुमचं इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय मला, पण बऱ्यापैकी मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल. आणि एवढे रात्र झाली तुम्ही आहात इथे, तुमचे आभार. पहिली गोष्ट काही प्रतिक्रिया द्याल, कोणी काही बोलेल? नाही बोलू सर. हा हा बोल ना, बोल. त्या मोरे साहेबांनी काय केलंय की अतिशय लहानपणापासून स्वतःच्या चिकाटीने कामं केलेले आहेत आणि आपली बुद्धीचा वापर केलेला आहे. आणि जसा बिरबल चतुर असतो तो चतुरपणा अंगीभूत आहे. जसे सरांकडे पण आमच्याकडे दत्ता म्हणून त्यांचे खास दोस्त आहेत, तसं त्यांच्याकडे पण एक दत्तात्रय होता. हो आणि त्यांनी बरोबर. जे सांगितलं बाबा 15 लाखाच्या फाईलचं काय केलं, 20 लाखाच्या ह्याचं काय केलं, म्हणजे त्या ह्यांनी समोरच्या क्लायंटला फार एकदम म्हणजे हे केलं. आणि दुसरं की त्यांनी अतिशय पहिल्यांदा लॅपटॉप घेतला. आता लॅपटॉप जवळजवळ घरोघरी आलेले आहेत, पण यांनी किती तेव्हा 14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी लॅपटॉप घेतलेला आहे. त्या काळात तर लॅपटॉप फारच अतिशय म्हणजे कुतूहलाची गोष्ट होती. आणि तो त्यांनी घेऊन म्हणजे त्यांनी प्रोफेशनलिझमला थोडा खर्च केलेला आहे सरांनी. बरोबर. आणि बाकी तर आहे ते त्यांनी सांगितलं की रिलेशन मेंटेन करणं. जसं कंडक्टरला पण त्यांनी सांगून ठेवलं होतं की बाबा हा त्यांच्यासाठी गाडी थांबवायचा, ते फार मोठी गोष्ट होती. आणि मेहनत तर आहेच. आणि मी पण कराडला राहिल्यामुळे तिथं मला माहिती आहे की बाबा संध्याकाळी 8-9 नंतर, म्हणजे आम्ही जेव्हा राहत होतो तेव्हा 8-9 नंतर सामसूम व्हायचे आणि हे तर रात्री 12 वाजता जात होते. हो म्हणजे हो. म्हणजे शांतता म्हणजे मुंबईत 12 वाजता जाणं काय एवढं अवघड वाटत नाही. हो गावच्या ठिकाणी 10 वाजल्यानंतर एकदम अंधार. आणि आणि भयान शांतता बोलतात ना तशी असते. त्या शांततेत ते घरी जात होते रात्री 12 वाजता. काय म्हणतो दत्ता, तुझं काय? दत्ता तुझी काय प्रतिक्रिया? आवाज अनम्यूट कर ना स्वतःला. हॅलो. हा बोल बोल ऐकतोय, येतोय आवाज. हा खूप छान सांगितलं त्यांनी, स्वतःचे एक्सपिरियन्स सांगितले, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला कसं काम करायचं ते त्यांनी आपल्याला सांगितलं की या प्रकारे काम केलं म्हणजे चिकाटी दाखवली त्यांनी कामाची. झोकून देऊन काम केलं की काम होतं. हो झोकून दिले. आणि त्यांनी बारीक बारीक किस्से सांगितले स्वतःकडले. हो. आणि ते ऐकण्यासारखे होते. जो त्यांनी जो हे घेतलं ना कॉम्प्युटर, तर तो त्या टायमाला भरपूर किंमत असून सुद्धा ते प्रोफेशनल आहे म्हणजे त्यांनी एक मोठं घेतलं आणि त्याचा ते त्यांना 1,13,000 फी आला तो. हो. तर मला बोलायचं आहे की त्यांनी खूप चिकाटीने काम केलंय आणि आम्हाला खूप आनंद वाटला की सरांनी अशा प्रत्येक व्यक्तीला आणतात की खूप वेगवेगळं काम करून चिकाटीने काम करणारा माणूस आज एवढा मोठा पुढे गेलाय. मी आज खास तुमच्यासाठी आणलं, फक्त तुमच्यासाठी म्हणून आणलंय ना. हो सर, थँक्यू सर. आता मी त्यांचं सेशन करू शकत होतो, म्हटलं आता फक्त आपल्या लोकांसाठी म्हणून आणूया, म्हणून मी तुमच्यासाठी आणलं. नाही खरोखर. बोल रवींद्र बोल. नाही ऍक्च्युली दत्ता सर आणि साळुंके साहेबांनी तेच सांगितलं, तेच सांगायचं होतं. चिकाटी अफाम होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मेहनत पण भरपूरच घेतली. 18 तास रोजचे घालवायचे म्हणजे साधी गोष्ट नाही. सकाळी 6 ते रात्री 12 म्हणजे 18 तास झाले. दिवसाचे 18 तास त्यांनी रेग्युलर. आणि आईनी जे केली मेहनत ती कायमस्वरूपी लक्षात ठेवली आणि त्याप्रमाणे त्यांनी ते एक ध्येय ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ती कामं केली. आणि आवड होती करण्यामध्ये, आवड होती. एक LIC बद्दल एक नवीन कुतूहल होतं, त्याप्रमाणे त्यांनी ते स्वतःहून जाणून घेऊन स्वतः काम करायला सुरुवात केली. सर्वाइव्ह भरपूर केलं त्यांनी.
हा बोला लक्ष्मण. हा सर, सॉरी बरं का मित्रांनो, मला माझं इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल हो हो सर, बरोबर. तर थोडस तुम्ही मी जेवढा बाहेर अनुभव आलो. दिलात ना त्याच्याबद्दल खूप धन्यवाद सर. खूप Thank चांगलं काम, म्हणजे तुम्ही खूप मेहनत वगैरे खूप घेतली. हो, काय काय आपलं आपलं जर ध्येय ठरलेलं असेल ना, हो ध्येय जर ठरलेलं असेल तर तुम्ही काही मिळवू शकता. तर तुम्हाला मार्ग आहे ना कुठूनही मिळतो. तुम्ही मार्ग तयार करता, तुमची जिद्द तशी पाहिजे. हो तुम्ही हिरकणीचं उदाहरण ऐकलं असेल बघा सगळ्यांनी. हो हो. सर, ऍक्च्युली तुम्ही तुमच्या आईची जी केलेली मेहनती जाण जी ठेवलात तीच मोठी गोष्ट आहे. ते तो कसं सांगा जरा लक्ष्मण. हा सर, हा सर, हा सर. ऍक्च्युली काय झालेलं, मला एक इच्छा होती की माझ्या आईला गोल्ड करायचं होतं मला. आणि मी ज्वेलरी शॉप मध्ये गेलो आणि ज्वेलरवाल्याला सांगितलं ही जी पसंत करेल ते सगळं द्यायचं. ऑलमोस्ट आमच्या आईने एका वेळेला 10 तोळे पसंत केले. मी 10 तोळेच्या तोळे तिला मी एका वेळेला दिले. आणि मी तिचं बिल दिल्या दिल्या त्या याला आहे ना, त्या आईला थोडस असं वाटलं त्यावेळेला की हा आता कॅपेबल झालाय. मला आल्यानंतर दुसरी एक गोष्ट बोलली की आता म्हटले मला खात्री पटली म्हटली तुझी की तू आता कुठेही जाणं मरणार नाही म्हटली. तू जिवंत राहणार, जाईल त्या क्षेत्रात जिवंत राहणार. कारण तू जर जिद्दीनं हे तयार केलेस तर तू त्या जिद्दीनं पुढे नेशील. फक्त आता मला आनंद कधी होईल जेव्हा तुझ्यामुळे लोकांना पैसे मिळतील. ते जे असं त्यांचं जे वाक्य होतं, सो त्यांच्या त्या वाक्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुढच्या घडत गेल्या. मी सीएलआय झालो किंवा काय गोष्टी झाल्या. आज माझ्या टीम मध्ये 42 लोक आहेत. मी स्टार हेल्थला सुद्धा सेल्स मॅनेजर आहे. तिकडे माझ्याकडे 84 लोक झाले आता टोटल. एवढं सगळं बघतो, माझ्याकडे 4 जणांचा स्टाफ आहे. LICचं बघायला 2 जण आहेत, स्टारचं बघायला 2 जण आहेत. सो मित्रांनो, ही माझी स्टोरी आहे, ती तुमचीही होऊ शकते. सो यू ऑल आर ग्रेट. तुम्ही फक्त मार्ग शोधा, मार्ग मिळत जातील आणि तो दाखवायला तुमचे गुरु आहेत तुमच्यासोबत. तुम्ही फार लकी आहे मित्रांनो. एवढं इनोव्हेटिव्ह आणि म्हणजे असे इनोव्हेटिव्ह आणि इंटरेस्टिंग जे आहेत असे गुरु सगळ्यांना नाहीत भेटत. तर मित्रांनो, माझं तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही याचा बेनिफिट घ्या, सरांच्या मार्गदर्शनाखाली करा. सर सांगतील ती गोष्ट करा. जय श्रीराम म्हणायचं म्हणजे आम्हाला लागेल. अर्जुनासारखे प्रश्न विचाराल तर तुमच्यासाठी गीता वाचायला लागेल सरांना, आणि त्यात वेळ जातो. त्यात तुमचाही फायदा नाही, सरांचा नाही. सो माझं एक जस्ट म्हणणं आहे तुम्हाला की त्या पद्धतीने बेनिफिट घ्या. तर तुम्ही आता तुमच्या सगळ्यांची चांगली चांगली कामं होतच असणार आहे. मी फक्त एक दुवा म्हणून आलोय. माझ्याकडून तुम्हाला काय मिळालं असेल तर मी धन्य पावलो. तुम्ही काम केलं तर मलाही आनंद होईल. माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मनापासून सॉरी. सर, डायस इज युअर्स, प्लीज. हो 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 लक्ष्मणजी, खूप छान झालं. तुमचे अनुभव कथन खूप छान होते आमच्या लोकांसाठी. मी मुद्दाम रेकॉर्ड करून ठेवले, कारण जे लोक नाहीत उपस्थित तर त्यांना हे ऐकवण्यासाठी म्हणून रेकॉर्ड करून ठेवल्या मुद्दामून. आणि ओके सर. युट्यूबला पण टाकीनच. तर ओके सर. बाकीचे पण लोक जे आहेत आपली, त्या लोकांना पण हे ऐकता येईल बऱ्याच गोष्टी. पण ओके. एक आहे की तुम्ही जे काही काम केलं, मी तुम्हाला यांना तुमचं इन्कम 40 लाख सांगितलेलं, तुम्ही 20 लाखच सांगितलं. काय 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 झालं? मी तुमचं इन्कम 40 लाख सांगितलं वर्षाचं, तुम्ही 20 लाखच सांगितलं. तर तुम्ही स्टारचं इन्कम सांगितलं नाही त्यांना, त्याच्यामुळे. येस येस येस, असं सगळं मिळून आहे ते. बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. मी पण LIC पासून, कारण सगळे LICचे ऍडवायझर आहेत. सो LICचं इन्कम त्यांना प्रभावी राहील म्हणून ते सांगितलं. तुमचं स्टाफ किती आहे सर? हा, स्टाफ किती आहे? 4 जणांचा. किती किती? 4 4 जण आहेत. 4 जण आहेत. ओके. म्हणजे एक माणूस काय करू शकतो हे तुम्ही आता त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल. रात्रीचे 10:30 झालेले आहेत. तुम्ही इथे टिकून आहात, हेच मोठं यश आहे माझ्यासाठी. त्यामुळे
तुम्ही तुमच्याकडे चॉईस होता, तुम्ही बंद करून जाऊ शकत होता दुसरीकडे, पण तुम्ही आहात, ऐकताय. धन्यवाद. आणि लक्ष्मणजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट की तुम्ही थँक्यू सर, माझ्या थँक्यू. छोट्याशा विनंतीवरनं आलात आणि इथपर्यंत थँक्यू मोरे साहेब. आमच्या लोकांना सांगितलं. थँक्यू. बाय बाय. चला, थँक्यू.